जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। जय
सीताराम जय सीताराम सीताराम जय लक्ष्मण हनुमान जय सीताराम 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 जय लक्ष्मण हनुमान जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय 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 गुरुदेव 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 जय जय गुरुदेव नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल ताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय ग्रंथराज श्रीमद् महापुराण की जय जगत गुरु श्री प्रभुपाद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय जय गौ प्रेमानंद की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु प्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोपकुमार गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो गोविन्दाय नमो नमः हरे कृष्ण आपलं स्वागत आहे भागवत कक्षामध्ये भागवताचा स्कंद 2 वाचतोय ज्याचं नाव आहे विश्वाचा आविष्कार अध्याय 6 ज्याचं शीर्षक आहे पुरुष सूक्ताचे अनुमोदन आणि आज श्लोक संख्या 13, 14, 15, 16 सगळे सोबत आहे. तर मीच वाचून घेतो एकदा बोलतो मी अहं भवान् भवश्चैव अहं भवान् भवश्चैव तैमे मनोव्रजा दैमे मनोव्रजा सुरासुरनरनागा खगा मृगसहितृपा सुता गन्धर्वोत्सरो यक्षा गन्धर्वरोत्सरो वृक्षा यक्षो भूतर्गणोरगा रक्षो भूतगुणोरगः पशवः पितरा सिद्धा पशवः पितरः सिद्धा विद्याधराश्चरणा द्रुमा विद्याधारणा शरणाकृता अन्ये च विविधा जीवा अन्ये च विधवा जीवा जलस्थलनभोक्सा स्थलनभोगसा ग्रहशके तव तारा ग्रहरसेतवस्तारा तडितः स्तन इत्नत्वः सर्वं पुरुषं येवेदं सर्वं पुरुषमेवदं भूतं भव्यं भवत्ययत् तं भव्यं भवच्चयात् तेनेदमावृतं विश्वं तेनेयमावृतं विश्वं वितस्तिम् अधिष्ठति स्थितं स्थितमादिविष्टति शब्दात अहम मी भवान तू म्हणजे कोण नारद मुनी
अहम म्हणजे ब्रह्मदेव होत आहे. भव शंकर च सुद्धा येव निश्चितच ते इमे सर्व मुनया महान ऋषी अग्रज तुझ्या पूर्वी जन्मले सूर देवता असुर नरा मनुष्य नागा नाग लोकाचे निवासी नागालँड आहे ना, नागालँड नागालोक येते. नागलोकाचे निवासी खगा पक्षी मृग चतुष्पाद प्राणी सरीसृपा सरपटणारे प्राणी गंधर्व अप्सरसः यक्षः रक्षः भूतगणा उरगः पशवः पितरः सिद्धः विद्याधरः चाटणा निरनिराळ्या लोकातील निवासी. हे सगळे लोक आहे. गंधर्व लोक, यक्षलोक, अप्सरालोक, पितृलोक ना, पितृलोक, सिद्धलोक, विद्याधर लोक, चारण लोक, भूतलोक लोक वगैरे. ध्रुमा वनस्पती अन्ने इतर अनेक च सुद्धा विविध प्रकारचे जीव जल पाणी स्थल भूमी नव ओकसहा खेचर अर्थात पक्षी लघुग्रह वृक्ष नक्षत्रे केतवः धूमकेतु तारे तडितः बीजा स्तनयित्नवा मेघगर्जना सर्व पुरुष विराट पुरुष येव इदम निश्चितच हे सर्व भूतम निर्माण झालेले सर्व भव्यम जे काही निर्माण केले जाईल भविष्यात ना भविष्य भवत आणि भूतकाळात निर्मिले सर्व च सुद्धा यत जे काही तेन इदम सर्व त्यानेच केले आहे. आवृतम आच्छादित विश्व वितस्तीम वितभर अर्थात 9 इंच अधितिष्ठती स्थित आहे. अनुवाद तात्पर्य शुभप्रभात की जय. अनुवाद मी ब्रह्मदेव तू नारद आणि भव शंकर तुझ्या पूर्वी जन्मलेले सर्व महान ऋषी असे कालच्या श्लोकामध्ये सनातन सनत कुमार सनंदन 4 कुमार आणि अनेक सप्तर्षी आहेत. दक्ष प्रजापती कश्यप प्रजापती है कश्यप मुनी आणि प्रजापती देवता जे 33 करोड देवता आहेत. असुर दानव मनुष्य पक्षी चतुष्पाद प्राणी तसेच सहिष्णू म्हणजे सरपटणारे साप इथे पाली प्राणी इत्यादी आणि ब्रह्मांडातील अभिव्यक्ती जे काय आहे ग्रहलोक तारे लघुग्रह नक्षत्रे विजा मेघगर्जना मेघांचा आवाज होतो ढगांचा आवाज मेघगर्जना व गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूतगण उरग पशु पितर सिद्धगण विद्याधर चारण इत्यादी आणि पक्षी पशु वृक्ष इत्यादींसहित इतर सर्व प्रकारचे विविध प्राणी मात्र हे सदा सर्वदा म्हणजेच भूत वर्तमान आणि भविष्यात भगवंतांच्या विराट रूपाद्वारे आवृत आहेत आच्छादित आहेत. आणि असे असूनही ते म्हणजे भगवंत या सर्वांच्या अतीत पलीकडे आहे आणि 9 इंचा इतक्या आकारामध्ये नित्य अस्तित्वात आहेत. 9 इंचा इतक्या आकारामध्ये नित्य अस्तित्वात आहे. तात्पर्य काय आहे म्हणजे काय भगवंत स्वतःला परमात्मा या आपल्या आंशिक रूपामध्ये विस्तारित करतात आणि त्याचे आकारमान 1 वीत 9 इंच इतके असते. परमात्म्याचं 9 इंच हा परमात्मा आपल्या शक्तीने स्वतःचा विराट रूपामध्ये विस्तार करतो ज्यामध्ये प्रकट झालेल्या जड व चेतन वस्तूंच्या सर्व विविध प्रकारांचा समावेश असतो. म्हणूनच ज्याप्रमाणे विविध रूपांचे आणि आकारांचे सोन्याचे अलंकार मूळ सोन्याच्या साठ्यापासून वेगळं नसतात त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील सारे वैविध्य म्हणजे जे विविधता आहे ही भगवंतापासून वेगळी नाही.
लोक म्हणतात भगवान कोणी बघितला आहे? भगवंत. आपण जे काही बघतोय ते भगवंताचीच तीच आहे ना, सृष्टी भगवंताचंच ते एक रूप आहे, विविधता आहे, हे समजलं पाहिजे. सूर्य चंद्र जे काही अद्भुत दिव्य अनंत आहे, आकाश, हे सर्व काही भगवंताची शक्ती आहे, ते वेगळं नाही. दुसऱ्या शब्दात भगवान हे परमश्रेष्ठ व्यक्ती आहेत आणि अस्तित्वातील अखिल सृष्टीचे नियंता असूनही ते या सृष्टीपासून भिन्न वेगळे असे परम व्यक्तीच राहतात. हे नाही फक्त हेच भगवंताचं रूप आहे, नाही, हे तर शक्ती आहे, पण याच्या पलीकडे त्याचं मूळ रूप आहे. यास्तव भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायात 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगितलं आहे की भगवंतांना योगेश्वर असे म्हटले. सर्व काही भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे आणि तरीही ते त्या सर्वांपासून भिन्न व त्या सर्वांच्या पलीकडे आहेत. जसं आपलं बंगला, गाडी, कंपनी, दुकान सर्व काही असतं, पण एक व्यक्ती जो आहे मालक, त्याच्यापेक्षा वेगळा असतो. असं नाही की तो मालक, ती व्यक्ती म्हणजे तेच दुकान आणि मकान आहे, नाही. दुकान आणि मकान आहे, शक्ती आहे, संपत्ती, पण तो एक व्यक्ती पण असतो, तो वेगळा असतो. तसं भगवंतसुद्धा या सृष्टीच्या पलीकडे एक वेगळा एक व्यक्ती आहे जो सर्वशक्तिमान आहे. वैदिक पुरुष सूक्ताच्या ऋक मंत्रातही याची पुष्टी करण्यात आली आहे. या एकाच वेळी भिन्न व अभिन्न अशा तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी केले व हे तत्त्वज्ञान अचिंत्य भेद अभेद तत्त्व म्हणून जाणले जाते. ब्रह्मदेव, नारद आणि सर्वजण एकाच वेळी भगवंतांशी एकरूप आणि भिन्नही आहेत. ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार गुणात्मकदृष्ट्या सोन्याच्या साठीशी म्हणजे खाणीशी एकरूप असतात, त्याच्यापासून म्हणलं ते, त्याप्रमाणे आपणही भगवंतांशी एकरूप आहोत, परंतु वैयक्तिक सुवर्ण अलंकार हा परिमाणात्मक दृष्ट्या म्हणजे त्याचं परिमाण, आकार परिमाणात्मक दृष्ट्या सोन्याच्या साठ्याशी कधीही बरोबरी करू शकत नाही. अलंकार छोटा असतो, खाण तर मोठी असते. सोन्याच्या साठ्यापासून असंख्य अलंकार निर्माण होत असले तरी तो मूळ साठा कधीच खाली होत नाही, रिक्त होत नाही, कारण तो पूर्ण आहे. पूर्णापासून जर पूर्ण वेगळे केले तरी पूर्ण हे पूर्णच राहते. ही वस्तुस्थिती आपल्या वर्तमान इंद्रियांसाठी अचिंत्य आहे. जसं एकमधून एक वजा केला तर एकच, असं शक्य आहे का आपल्याला बघायला समजायला नाही. आपण समजतो एकमधून एक गेला तर शून्य, पण भगवंताचं काय शक्ती आहे, की काय वैभव आहे, काय अनंत योग ऐश्वर्य आहे की ओम पूर्णमदम ओम पूर्णमदा ओम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. ईशोपनिषदचं मंगलाचरण मंत्र आहे की पूर्णमधून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. तसं हवा, तुम्ही किती पण हवा घ्या, हवा ती कमी होत नाही, हवा तर आहेच. तसं समुद्राचं पण उदाहरण देतात की समुद्रामध्ये तुम्ही किती पाणी काढा बाहेर, तो खाली होत नाही, तो रिकामा होत नाही, तो तसा असतो अनंत. तसं भगवंत इतकं अनंत आहे त्यामधून किती, जसं अग्नी, एका अग्नीच्या ज्योतपासून तुम्ही 1,00,000 दिवे लावले, म्हणून काय, जो पहिला दिवा होता तो कमी होतो का, तर कमी होत नाही, तो तसाच राहतो. जसं अग्नीचं रूप आहे ना, शक्ती आहे, तुलना केली जाते. जशी अग्नी विस्तारित पावते, विस्तार करते स्वतःचा, तसं भगवंत विस्तार करतात, पण ती मूळ अग्नी कमी होत नाही, है ना, कमी होत नाही. पाण्याचं उदाहरण देत नाही. जसं ग्लासमध्ये पाणी समजा, तर आपण थोडं काढून घेतलं 1 कप, तर ते कमी होऊन जातं. पण अग्नीचं तसं नाही आहे. अग्नीचं स्वभाव काय आहे की ती अग्नी छोटी असून सुद्धा ती अनंत होऊ शकते. अग्नी वाढू शकते. किंगीपासून कसं बनवा बनतो जंगलामध्ये, आणि जसं एका दिव्यापासून आपण लाखो दिवे लावल्यावर सुद्धा पहिला दिवा जो आहे तो कमी होत आणि सर्वांची शक्ती समान असते. तसं भगवंताचे अनंत अवतार जे आहेत विष्णुरूप, त्या सर्वांची शक्ती
समान असतं. अचिंत्य, ह्या गोष्टी अचिंत्य आहे आपल्या इंद्रियांसाठी. आपण काय समजतो की जे दिसतं ते आपण सत्य मानतो, पण तसं नाही आहे. दिसायला तर देह दिसतोय, आत्मा दिसत नाही आहे. पण आपण समजलं पाहिजे की देह हा अनित्य आहे आणि मूळ व्यक्ती नित्य सत्य जे आहे ते आत्मा आहे, जीव आहे. तो दिसत नाही आहे पण तो आहे. त्याला थोडी बुद्धी लागते, इंद्रियाने दिसत नाही. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या तत्त्वज्ञानाला अचिंत्य असे म्हटलं आहे, की आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि भगवद्गीता आणि भागवतातही अनुमोदित केल्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंचे अचिंत्य भेदाभेद तत्व हे परमसत्याविषयीचे परिपूर्ण असे तत्त्वज्ञान आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशालिने. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण 2 मिनिट बोलूया याविषयी की या श्लोकात जसं ब्रह्मदेव सांगतायत 4 श्लोकामध्ये की मी ब्रह्मदेव, तू नारद आणि भव शंकर जे आहेत तुझ्या पृथ्वीमध्ये सर्व महान ऋषी, देवता, असुर, मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी, तसेच सरपटणारे प्राणी, ब्रह्मांडातील सर्व अभिव्यक्ती, ग्रह, तारे, लघुग्रह, नक्षत्रे, विजा, मेघगर्जना, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूतगण, उरग, पशु, पितर, सिद्धगण, विद्याधर, साधन इत्यादी सर्व काही भगवंताचं विराट रूपाद्वारे आवृत्त आहे. आणि असं असूनही ते भगवंत या सर्वांच्या अतीत आहे व 9 इंचा इतक्या आकारामध्ये नित्य पसरत आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत आधुनिक लोकांना किंवा ह्या मॉडर्न ह्याच्या जगामध्ये समजणं अशक्य आहे. जोपर्यंत ते गीता भागवतचं जे वचन आहे सत्य मानत नाही. आजकालचे जे वैज्ञानिक आहेत ते आपल्या थोड्याशा बुद्धीने विश्वाला समजण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते अशक्य आहे. त्यांना आतापर्यंत पृथ्वी सोडून कुठे जीवन आहे का अजून काही समजलं नाही माहिती. कल्पनाच करत आहे, असं असू शकतो, तसं असू शकतं. पण भागवतमध्ये, गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. हे जसे इथं ना पितृ लोकाचे उल्लेख आहे, सिद्ध लोकाचा उल्लेख आहे, गंधर्व लोक, देवलोक, असुर लोक. म्हणजे काय ते आहे. सप्तर्षी जे आपण 7 तारे बघतो ते 7 ऋषींचा निवास आहे. चंद्रलोक, सूर्यलोक, इथं त्यांचे जे उपासक आहेत, प्रत्येकाचे देवतांचे उपासक आहेत. विद्याधर आहे, गंधर्व लोक आहे, चारण लोक आहे, जे कलाकार आहेत, संगीतज्ञ आहेत. विद्याधर, गंधर्व, चारण हे सगळे म्युझिक, संगीतविषयी संबंधित आहे. नृत्य, गायन, वादन. तर भागवतमधून आणि गीतेमधून आपल्याला संपूर्ण अनंत विश्वात जे काही आहे त्याचं ज्ञान मिळतो. का ते भगवंतानेच दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना ते माहीत आहे. जसं एखाद्या बंगल्यामध्ये कोणत्या खोलीमध्ये काय सामान ठेवलं आहे आपल्याला माहीत असतो. गोडाऊनमध्ये कोणत्या गोडाऊनला कोणतं सामान ठेवलं आहे तर त्यानेच ते ठेवलेलं आहे. तसंच या अनंत विश्वामध्ये कोणत्या ठिकाणी कोणते लोक आहेत, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे लोक जीव आहेत याचं ज्ञान भगवंतालाच आहे. त्याने असं निर्माण केलेलं आहे, त्याने त्यांना ठेवलं इथे. उच्च लोक, मध्य लोक, निम्न लोक. तर म्हणून आपल्याला जर ज्ञान घ्यायचं आहे तर गीता भागवत याशिवाय पर्याय नाही आहे. जे स्वतः भगवंताने दिलेलं आहे, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, जे भगवंताशी संबंधित आहे. तर आपलं सौभाग्य आहे की आपल्याला श्रद्धा आहे की
भगवद्गीता आणि भागवतच्या माध्यमातून आपण सत्यज्ञान घेऊन आपल्या जीवनाचं जे उद्देश आहे आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार घडवून देणे भगवंताच्या शी आपला जे नित्य संबंध आहे तो स्थापित करणे. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. संत राष्ट्र भागवत महापुराण की जय. जगत गुरु प्रभात की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरे हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमान जगन्नाथ यात्रा प्रभूजींनी आपलं सुंदररित्या भागवतम क्लास दिल्याबद्दल आपण त्यांचा वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस सारी बोल बोलून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण.